नमस्ते मित्रांनो, तुषार धुमाळ यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला आज वाटलं असेल मैदान नाही किंवा दुसरी काय बातमी नाही, आज अचानक तुषार दादा व्हिडिओ शेतातनं करतो आणि तो पण ऊसाच्या शेतामधून. तर मित्रांनो, विषयच तसा आहे. तुम्ही कालिदास गरुड आमचे जे फेमस इंस्टाग्रामवरती रील स्टार आहेत, कॉमेडी व्हिडिओ बनवतात, त्यांचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ऊसातला. तर अतिशय तो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की दादा, तिथल्या तुमच्या भागामध्ये एक सुंदर असं ऊसाचं क्षेत्र आहे, तर शेती केलेली आहे ऊसाची त्यांनी. तर त्यांची एक मुलाखत, एक छोटी का होईना आम्हाला घ्या आणि त्याच्याविषयी माहिती सांगा. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहोत मुरुम गावातील कदम वस्ती या ठिकाणी, आणि इथले जे शेतकरी आहेत अण्णा कदम, त्यांचा हा ऊस आहे. तर त्यांच्याकडनं या ऊसाच्या विषयी माहिती जाणून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीनं हे ऊसाचे क्षेत्र केलेलं आहे. अजिबात ह्या रानामध्ये कसलंच तण नाही. आणि पाचड बघाल तर तुम्ही कशा पद्धतीने काढलेलं आहे. 86-0-32 आहे हा. आणि तुम्हाला माहिती आहे की सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग आणि पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग जे नीरा रिवर आहे, म्हणजे जो आपला निरखोर आहे, ते शुगर बेल्ट म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. माळेगाव असेल, सोमेश्वर असेल, त्यानंतरनं साखरवाडी असेल आणि अनेक साखर कारखाने असतील आजूबाजूचे. तर यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असते दर देण्यामध्ये. आणि इथला शेतकरी हा ऊस बागायतदार म्हणून ओळखला जातो आणि अतिशय सुंदर अशी शेती केली जाते. तर आपल्या समवेत या क्षेत्राचे मालक आहेत. आणि या दादा, नमस्ते. नमस्कार. तर नाव सांगा पहिल्यांदा प्रेक्षकांना आपलं. माझं नाव अण्णा कदम, बरं. मुक्काम पोस्ट मुरुम कदम वस्ती. तुम्ही यांना कालिदास गरुड यांच्या कॉमेडी रील्समध्ये नेहमी पाहत असता. तर बऱ्याच जणांनी इच्छा व्यक्त केली की दादा, यांची ऊस शेती कशी आहे, तर आम्हाला एकदा माहिती द्या. तर काय सांगाल, क्षेत्र किती टोटल? ही 1.25 एकराची पट्टी. 1.25 एकराची पट्टी. आणि ही जे क्षेत्र मोडते, तर ही पहिल्यापासूनच उपजती तर काळी माती का माती भरलेली आहे? नाही, पहिलेपासूनच काळी माती आहे. काळी माती आहे. बरं. किती वर्षापासून आपण शेती करताय? मी 3 वर्षापासून शेती करतो. 3 वर्षापासून. पहिलं कोण करायचं? वडील करायचे. वडील करत होते. बरं. 3 वर्षामध्येच तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरला शेती. आणि इतर काय करता काम? मी सोमेश्वर कारखान्यात ड्रायव्हर म्हणून काम करतो. ड्रायव्हर म्हणून. आणि तुमच्या इंस्टाग्रामवरती रील्स पण खूप व्हायरल आहेत आणि तुमच्या वैयक्तिक रील्स पण खूप व्हायरल असतात. तर बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होतं की ऊस शेतीमध्ये एवढी स्वच्छता कशी काय, टापटीपपणा कसा ठेवलाय तुम्ही? मी तण उगवल्यानंतर वेळच्या वेळी फवारणी करणे. बरं. पण ऊस लहान होता तेव्हा मी स्वतः खुरपायचो. बरं. काही वेळेस लेबर लागली तर मी लेबर बोलवायचो. पण लेबरला 1.25 एकरात माझा 1000 ते 1500 खुरपून व्हायचं. कारण मी अर्धा-पाऊण एकर तर मीच खुरपायचो. बरं. स्वतः. सुट्टी दिवशी मी सकाळी 7 वाजता रानात यायचो. 12 वाजेपर्यंत काम करायचो. परत 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करतो. बरं दादा, 3 वर्षामध्ये कोणती पिकं घेतली पहिली? पहिल्यांदा 10,001ची लागण केली ती. बरं. ती गेल्या त्याच्यावर खोडवा गेलता. बरं. 10,001चं काय एकरी ॲव्हरेज काय बसलं? मला ह्या पट्टीत 78 टन बसला होता. 10,001. आणि खोडव्याला काय बसला ॲव्हरेज? 53 टन बसला होता. 53 टन बसला होता. आणि त्यावेळेस दर काय होता? त्यावेळेस 3,000 दर होता. बरं. आता ही 86-0-32 कुठनं बेन आणलं काय? हे आमच्या इथं तुकाई नर्सरी शिंदेची रोप आणलं का? रोप आणलं होतं. बरं. किती रोपं लागली? ह्याला 6,500 रुपये लागली. बरं. आणि लागण कधीची म्हटलं तुम्ही? 3 दाची. 3 दाची लागण आहे. बरं. आणि आतापर्यंत सरासरी खर्च किती झाला? लेबर, औषध फवारणी, खुरपणी? माझा आतापर्यंत 60-70 हजार रुपये खर्च झाला. बरं. काय आहे अंदाज, काय किती साधारणतः ॲव्हरेज निघेल? माझं आता टार्गेट आहे 100 टन काढायचंच. 100 टन काढायचंच आहे. बरं. हे सगळं झालं शेतीच्या बाबतीतलं. मात्र सोशल मीडियावरती ह्या ऊसाच्या शेतीची खूप चर्चा. काय सांगाल? आता आपण कुणाच्या म्हणजे बाकीच्या कुठल्या शेतकऱ्याच्या जर ऊसामध्ये गेलं तर बांधावून आतमध्ये शिरता कोणाच्याच ऊसात येत नाही. बरोबर. आणि ऊसात तर कुठे फिरायला तर येतच नाही. पण माझ्या ऊसात मी जे असं केलंय की म्हणजे गार्डन मध्ये फिरतोय का ऊसात फिरतोय हे कळतच नाही. इतकं सुंदर आणि शांत वाटतंय. शहरातला माणूस जर या ठिकाणी आला तर मला नाही वाटत इथनं बाहेर जाईल म्हणून. आणि हे कशामुळे, आपण जर पाणी दिलं तर पाणी अख्ख्या ऊसात सगळीकडे भिजलंय का, हे आता फिरल्यानंतर सगळीकडे दिसतं, सगळीकडे भिजलेलं.
बरं बरं त्यामुळं ती एक महत्वाचं आहे की आपण पाणी सोडलं की कडेला पाणी दिसतं पण मध्ये कुठं भिजलेलं किंवा उंदीर लागला तरी कळतो लगेच उंदीर कुठं लागलाय काय ती पाणी सरत नाही पुढं. बरं. त्यामुळे ती तुमची रील सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर कोणी कोणी ऊस शेती पाहायला आले इथे? आता इथली बरेच जण लोक येतात. बरं. येता येता म्हणजे आता मी कामावर जातो दिवसभर कामावर असतो पण येता येता थांबून बघते ऊस. बघते ऊस कसं केला काय काय सांगाल? सोमेश्वरने चांगला दर दिला आता आपल्या सोमेश्वर कारखान्याने म्हणजे उच्चांकी दर दिल्यामुळे सगळ्या सभासदांच्यात आनंद उत्सव साजरी चाललाय आणि राज्यात चर्चा आहे. हा राज्यात चर्चा राज्यात 1 नंबर दिलाय भाऊ. आणि आपल्या कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा असतील, माजी चेअरमन राजवर्धन दादा असतील, सगळे संचालकांनी आपल्याला चांगला भाव दिलाय. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला सोमेश्वर कारखाना आता सुनेत्रताई वहिनी यांच्या मार्गदर्शनाचा खाली चालतो. आणि चेअरमन साहेबांनी आधी व्यवस्थित नियोजनबद्ध सगळं कारखाना चालवून व्यवस्थित सभासदांना भाव दिला. त्यामुळं सगळं आनंदाचे. त्यामुळं आणखीन ऊसात तिथं काम करायला आणि ऊस कसा जोरात येईल आणि टनेज कसं बसेल त्यामुळे अजून उत्साह वाढलाय. बरोबर. आणि त्याच्यावर आणखीन टनेज भेटलं की दर चांगला भेटेल, 4 पैसे वाढतील. हा बरं. साधारणतः काय वाटतं की किती तारखेपर्यंत तोड बसली पाहिजे? आता तोड ह्याच्यात ज्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात बसेल. बरं. तोपर्यंत आता सध्या कांड किती भरते खालपासून? आता ह्यो बाहेरली बाजू आहे दोन्ही त्यामुळे ह्यो आता 15 पर्यंत गेलेला आहे बरं. कांड्यावर आणि आतला 20-22 कांड्यावर गेलेला आतला 20-22. मित्रांनो ही बाहेरची बाजू आहे आणि ही बघू शकता. ही किती कांडी होती टोटल? आणि प्रत्येक ह्याच्यात 20-25 ऊस आहेत. 20-25 ऊस आहेत. आणि ही आतली जी बाजू आहे त्याला साधारणतः 22-23 हा कांडी. 17, 18, 20च्या पुढे गेले. 20च्या पुढे गेली. अजून किती वाढेल काय वाटतंय तुम्हाला? आता परवा दिवशी 2 दिवसापूर्वी मी ड्रोन औषध मारले पांढऱ्या मुळ्या वाढायला, ऊस वाढायला, किडीवलं आणि ऊसाचं पेर वाढायला. बरं. आणि आता मी पाण्यातनं बेलरनं औषध सोडतोय ऊसाची जाडी वाढायसाठी. किती वेळ देताय शेतीसाठी? शेतीसाठी मी घरी कामावून घरी आलो की मी शेतातच येतो. शेतातच. किती वेळ काम करता शेतामध्ये? शेतात 1-2 तास काम करतो. 2 तास काम करतात. मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की सोमेश्वर नगर परिसरातली सोशल मीडियावरती जी ऊसाची शेती व्हायरल झाली होती त्या शेतकऱ्याच्या विषयी जाणून घ्यायचं होतं. आपण एक छोटीशी मुलाखत घेतलेली अण्णांची. तर धन्यवाद अण्णा. हा नमस्कार.